माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। धंगेकरजी, तुम्हाला काय वाटतं, गुंड निलेश घायवळला राजकीय पाठबळ कुणाचं आहे? म्हणजे कुणाच्या आशीर्वादाने तो हे सगळं करत होता? ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल, निलेश गायकवाड काय आज गुन्हेगारी करत नाही. गेली कित्येक वर्ष कोथरूड भाग असेल, पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी तो गुन्हेगारी करतोय. आणि जर त्याला पासपोर्ट मिळत असेल, सगळी सुविधा जर त्याच्या दारात येऊन पडत असेल शासकीय, तर ह्याच्या मागं कोणाचा तरी हात ही वस्तू ती लपून राहिलेली नाही. निलेश गायकवाडला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पासपोर्टची शिफारस केली त्याची एक तर चौकशी झाली पाहिजे. आणि त्याची चौकशी झाल्यानंतर त्याला कोणी प्रेशर दिलं, कोणी त्याला हस्तक्षेप केला, ह्याची माहिती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळेल. निलेश गायकवाडच्या ज्या गुन्हेगारी आज पुण्यामध्ये चालली आणि विविध भागामध्ये चालली, हे काही नवीन नाही. चंद्रकांत पाटील कोल्हापूरहून आल्यानंतर हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर होतं. आणि जर त्यांच्या ऑफिसमधनंच गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी यंत्रणा जर असेल तर ही गुन्हेगारी संपणार नाही. हे पूर्णपणे पाप हे चंद्रकांत दादांचं आहे. आणि ह्याच्यामध्ये किती काय ते महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणावर लक्ष ठेवत असतात, पण पायाखाली जर तुमच्या गुन्हेगारी वाढत असेल तर तिथं का लक्ष ठेवत नाही, हा साधा प्रश्न माझ्यासारख्याला पडलेला, मला ना अख्ख्या पुणेकरांना पडलेला आहे. आणि त्याच्या ऑफिसमधनं पाटील नावाचा व्यक्ती, त्याचं नाव मागाशी मी घेतलं, पण त्याच्यामध्ये त्याची चौकशी केली पाहिजे. आणि हा सगळ्या गुन्हेगारी कारवाया, जे गुन्हेगारी यंत्रणा ही निवडणुकीत त्याचा वापर करून त्यांना नंतर राजकीय पाठबळ देण्याचं काम चंद्रकांत पाटील साहेबांच्या ऑफिसमधनं होतं. ही लपलेलं नाही. आणि ही जबाबदारी चंद्रकांत दादांची. चंद्रकांत दादांनी ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये आंदेकर टोळी संदर्भात जी यंत्रणा जी कारवाई केली, तीच कारवाई जर इथं केली तर तुम्हाला सांगतो, मला नाही वाटत की पुण्यात परत निलेश गायकवाड हा कागदावर राहील. शेवटी पोलीस यंत्रणा मोठी, पोलीस मोठे, पण ह्याच्यामध्ये राजकीय लोकांनी असं होताना दिसत नाही का तुम्हाला? पोलीस ज्या पद्धतीने कारवाई करतायत सध्या, काल सुद्धा पोलिसांनी कारवाई करत निलेश घायवळच्या घरातून काही कागदपत्र त्या ठिकाणी मिळवलेली आहेत. त्या कागदपत्र अर्थात जमिनीचे सगळे कागद आहेत. मराठवाड्यात ज्या पद्धतीने ते विंडमिल्स आहेत आपण म्हणू, त्याच्या परिसरातील जमिनीचे आहेत. एवढंच काय तर काही जिवंत कारतुसं देखील त्याच्या घरात आत्ता मिळालेली आहेत. बघा, हे माहिती नव्हतं का यंत्रणेला? हे सगळं माहिती होतं. तो कोणाबरोबर काम करतो हे यंत्रणेला माहिती आहे. मग यंत्रणा गप्प काय आणि कोणामुळे गप्प आहे ह्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. आणि तुम्हाला आम्हाला माहिती आहे की वारंवार चंद्रकांत दादा पाटलांच्या ऑफिसमधला असलेला पाटील नावाचा व्यक्ती ही सगळी यंत्रणा घडवतं. आणि चंद्रकांत दादांना लपून राहिलं नाही. पण निवडणुकीमध्ये चंद्रकांत दादांचा आशीर्वाद आहे तुम्हाला असं म्हणायचं निलेश घायवळला? ही शंका व्यक्त होतीच ना. शंका म्हणजे, आणि ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि ही वस्तुस्थिती खरी असल्यामुळे ह्याच्यामध्ये चंद्रकांत दादा दोषी आहेत. त्यांनी हे पाप लवकर धुवून काढलं पाहिजे. आणि ही सगळी यंत्रणा, ही सगळी गुन्हेगारी यंत्रणा त्यांनी मोडून काढली पाहिजे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्यांच्या घरातून जे कागदपत्र सापडलेली आहेत ते मराठवाडा त्या भागातली, तिथं देखील कुणाचं त्याला राजकीय पाठबळ आहे का? ज्या पद्धतीने तो तिथं प्रॉपर्टीज घेतोय, आज तो विदेशात पळून गेलेला आहे. मोठी म्हणजे अर्थातच पैसे ही. मी महासंचालक मुंबईला पत्र दिलं की ज्या दिवशी याला पासपोर्ट कोणी दिला आणि कुठल्या अधिकाऱ्याला याची पूर्णपणे चौकशी याच्यामध्ये झाली पाहिजे. आणि या चौकशीत सगळं आपल्याला सत्य बाहेर येईल की ह्याला त्या पोलीस अधिकाऱ्यांनी पासपोर्टची शिफारस केली तो, आणि त्यांना केलेलं शिफारस ह्याची सगळी आपल्याला माहिती कळेल. महासंचालक याच्यावर कडक कारवाई करून ह्याची मार्गस्थ हा विषय नेला पाहिजे. परंतु आतापर्यंत हे सगळं समोर यायला हवा होता. किती दिवस झाले तो पळून गेलेला आहे. नगर म्हणजे अर्थात आपण बघितलं तर नगर पोलीस म्हणजे अधीक्षक जे कोणी असतील, कुणी त्याला नक्की मदत केली तेव्हा, हे सगळं समोर यायला आतापर्यंत तपासात हवं होतं. परंतु येताना देखील दिसत नाहीत, नावं स्पष्ट होत नाहीत, कुणाचं पाठबळ आहे, कुणी म्हणजे अर्थात पदावर असलेल्या व्यक्तींनी त्याला मदत केली एवढ्या मोठ्या गुंडाला. पहिलं तर याच्यामध्ये पासपोर्ट जो दिला ही पोलिसांची नाचक्की. पोलिसांना जर गुन्हेगाराला जर पासपोर्ट देताना नावामध्ये बदल होतोय हे कळणं एवढं पोलीस यंत्रणा आपली खराब नाही आहे. आणि मग ह्या पोलीस अधिकाऱ्याची मोठी चूक आहे आणि ही चुकीला माफी नाही. आणि जर अशी यंत्रणा जर असेल तर जनतेने ह्या महाराष्ट्रामध्ये, या पुण्यामध्ये जागायचं कसं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि गुन्हेगारांना एवढं पाठबळ असेल तर त्यांच्यावर तक्रार करायला बी धजवत नाही. कारण शेवटी प्रत्येकाचा जीव आपल्याला प्यारा आहे. आणि याच्यामध्ये ती दादागिरी चालली ही एकदम आज नाही, ही वर्ष झाली, ही थांबवली पाहिजे. आणि चंद्रकांत दादांनी केलं पाहिजे. त्याचबरोबर पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढतीये, आपण टोळी युद्ध तर बघतोच आहे, गँग युद्ध बघतोच आहे, गँगस्टर्स बघतोच आहे सगळे. त्याचबरोबर दररोज काही ना काही घटना घडतायत, मर्डरच्या म्हणजे वाहनांची तोडफोड असेल,
हे कसं थांबायचं? याच्या अगोदर दंगेकरजी वारंवार आवाज उठवायचे, मात्र गेले काही दिवस दंगेकरजी परत दिसत नाहीत. नाही, विषय तो नाही. मी दिसलो नाही दिसलो, मला जे योग्य वाटतं ते मी बोलतोय आणि अयोग्य वाटेल तर त्याच्यावर तक्रार करतोय. जे योग्य वाटेल त्याच्या बाजूने मी बोलतो. पण विषय असा की हा पुणेकरांचा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये मला तर पोलीस महासंचालकाला विनंती आहे, ह्याच्यामध्ये ज्या गुन्हेगारांना पाठीशी घालतात त्यांनाच 1-2 लोकांवर कारवाई जर केली नेत्यांवर तर हे सगळं संपून जाईल. आणि हे जर संपवायचं नसेल तर राजकीय प्रेशर ह्याच्यामध्ये आणता कामा नये. राजकीय प्रेशरमुळे ही गुन्हेगारी वाढते. पुणे पोलीस जे पद्धतीने कारवाई करतायत, अर्थात पोलीस आयुक्त, ते योग्य दिशेने करतायत. बघा, अंधेकर विश्वास आहे तुम्हाला या पुणे पोलीस आयुक्तांवर आता तरी? टोळीव जी कारवाई केली ही आपण पुणेकरांनी बघितलंय. त्याच पद्धतीने त्यांनी जर ही कारवाई केली तर त्यांच्यावर विश्वास वाढेल. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणाचं असं आलं तर आयुक्तांनी उघड करावं, त्यात ठेवू नये. कारण त्यांनी जे कारवाई केली त्याच्याबद्दल मी समाधानी आहे. पण घायवळच्या बाबतीत आता ते काय कारवाई करतात, काय पावलं उचलतात, ज्या पद्धतीने अंधेकरांचा तपास केला त्या पद्धतीने घायवळांचा तपास त्यांनी केला तर नक्कीच मुळासकट हे सगळं घायवळ टोळी पुण्यातून उखडून जाईल. अर्थात जर आपण बघितलं तर माजी आमदार रवींद्र धंगेकर काही गंभीर आरोप थेट कोथरूडचे आमदारांवर या ठिकाणी करताना दिसत आहेत. चंद्रकांत पाटील यांनीच या गुंडांना मोठं केलं असं देखील या ठिकाणी ते आरोप करतायत. त्याचबरोबर त्यांनी स्वतः पोलीस महासंचालकांना देखील पत्र लिहून या संदर्भात स्वतः तुम्ही लक्ष घालून काही लोकांना अटक करावी, त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांची पूर्ण तपास करावा असं देखील ते या ठिकाणी म्हणतायत. ज्या पद्धतीने पुण्यातील हे टोळी युद्ध सुरू आहे ते थांबवणं गरजेचं आहे. कारण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे त्यामुळं गुन्हेगारी पुन्हा एकदा फोफताना दिसतेय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.